अकोल्याच्या अकोट तालुक्यात गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळच्या दरम्यान पावसाचे आगमन झाले. यामध्ये अकोट तालुक्यातील सावरावा मंचनपूर परिसरात वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली. त्यामुळे शेतात उभे असलेल्या पिकांचे चांगलेच नुकसान झाले. दुपारच्या सुमारास वातावरणात गारवा निर्माण झाला. सावरा मंचनपूर व आसेगाव बाजार आदी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे सध्या शेतात असलेला कांदा, ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज, केळी यासोबतच आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी मोठे कष्ट करून पिके उभे करतात, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांचे स्वप्न भंग पावतात. या गारपीट व वादळाच्या तडाख्याने या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून योग्य ती मदत देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मी वडाळी येथील शेतकरी अजित शरदराव देशमुख. काल गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी थोड्या प्रमाणात गार व पाऊस भरपूर झाला असल्यामुळे माझ्या शेतातील गहू पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे. आता हे हातातोंडाशी आलेला घास हा सगळा हिरवून नेलेला आहे. कारण की हा गहू जो आहे हा पूर्णपणे जमिनीला टेकलेला आहे. याच्यातून एवढी आशा होती की काहीतरी घडल, काहीतरी होईल, पण याच्यात आता काहीच नाही घडणार आहे. पूर्णच्या पूर्ण गहू हा जमीनदोस्त झालेला आहे. प्रशासन याचं काही ना काही दखल घेऊन सर्वतोपरी मदत करावी असं आम्हाला वाटते. मी बंडूभाऊ बोडके, वडाळी देशमुख येथील शेतकरी. काल गुढीपाडवा संध्याकाळी वारा आणि बारीक गार झाल्यामुळे माझ्या शेतातील 4 एकर केळी पूर्णपणे फाटली आणि नुकसान झालेले आहे. तरी याची दखल